हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शाह सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या सायन्स बाय शाह सर या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आरोग्य विभाग भरती 2026 यामध्ये ज्या विविध पोस्ट आहेत त्यासाठी लागणारा तांत्रिक भाग पाहणार आहोत. तांत्रिक म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला 80 मार्क मिळणार आहेत. सर्वांना माहीत असेल 40 प्रश्न 80 मार्क. तांत्रिक भाग हा विविध पोस्टसाठी वेगवेगळा आहे आणि काही पोस्टिंगसाठी तो सेमच आहे, जवळपास सारखा आहे. त्यामधल्या कोणकोणत्या पोस्ट आहेत? MPW बरोबर आहे, मल्टीपर्पज हेल्थ वर्कर, त्याला आपण आधी म्हणायचो आरोग्य सेवक, पुरुष आणि महिला. नंतर स्टाफ नर्स आणि स्वच्छता निरीक्षक. यासाठी लागणाऱ्या जे काही तांत्रिक प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि असेच आपण समोर सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत. तर सर्वांना हा जर व्हिडिओ उपयोगी वाटला तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पहिला प्रश्न पाहूया. लघवीमध्ये ग्लुकोज असण्याला काय म्हणतात? प्रश्न अतिशय चांगला आहे. ठीक आहे, की लघवीमध्ये जर का ग्लुकोज आलं तर त्याला काय म्हणायचं? ऑप्शन दिलेले आहेत: गॅलेक्टोरिया, फ्रुक्टोरिया, ग्लुकोसोरिया, अल्बुमिनोरिया. याचं उत्तर जे आहे ते आहे ग्लुकोसोरिया. ग्लुकोसोरिया म्हणजे काय? ग्लुकोज बरोबर आहे, ग्लुकोज प्लस युरिया. सर्वांना लक्षात ठेवायचं, जर युरिया सोबत लघवीमध्ये काय आला? ग्लुकोजही आला. आपल्या लघवीमध्ये युरिया राहतोच हा. आपण काय बाहेर फेकतो आपल्या लघवीद्वारे? युरिया. या युरियामध्ये युरिया सोबत जर ग्लुकोज बाहेर पडला तर तेव्हा त्या बिमारीला म्हणतात ग्लुकोसोरिया. आणि ही जनरली बिमारी जी आहे ती किडनी फंक्शन बरोबर होत नसेल तेव्हाच होते. कळलं? चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना लक्षात द्यायचं. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे: खालीलपैकी कोणता इसेन्शियल अमिनो ऍसिड आहे? महत्वाचा प्रश्न आहे. काय म्हटलं आपल्याला त्यांनी? इसेन्शियल अमायनो ऍसिड कोणता आहे? 4 ऑप्शन दिलेत आपल्याला: ॲलेनिन, ग्लायसिन, लायसिन आणि प्रोलिन. बरोबर आहे. आता मी प्रश्न हे मराठीत आणि ऑप्शन हे इंग्लिशमध्ये दिलेत. बरोबर आहे. आता बघा, ही जी पोस्ट आहे ही पोस्ट 12वीचे सायन्स झाल्यानंतरचीच आहे. बरोबर आहे. तर तुम्हाला हे सर्व आलंच पाहिजे. बरोबर. हे जर का आलं, हे सायन्स मधलाच टॉपिक आहे 11वी-12वीच्या, जो अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्हाला याच्यावर प्रश्न येऊ शकतात. पहा, तर इसेन्शियल अमिनो ऍसिड कोणकोणते आहेत? तर यासाठी तुम्हाला एक ट्रिक माहीत पाहिजे. मी लिहून देतो, ती ट्रिक पाठ करायची सर्वांनी. आणि ती जर का ट्रिक पाठ केली तुम्ही तर त्यानुसार तुम्हाला या प्रश्नाचं इझी उत्तर येईल. इसेन्शियल अमिनो ऍसिड म्हटलं त्यांनी. इसेन्शियल अमिनो ऍसिडची ट्रिक काय आहे बघा. मी म्हणजे मी, नंतर L², मी L² आहे. अजून T² आहे, मी L² T² आहे. आणि नंतर म्हणायचं HPV. काय म्हणायचं? HPV. बोला, MI L² HPV. हे जे आहे, ही जर का ट्रिक पाठ केली तुम्ही तर तुम्हाला इसेन्शियल अमायनो ऍसिड पाहण्याची गरज पडणार नाही. आता पहा, M म्हणजे काय? M म्हणजे मिथिओनिन. मिथिओनिन. ठीक आहे, M म्हणजे मिथिओनिन. I म्हणजे काय? I म्हणजे आयसोल्युसिन. ठीक आहे, स्पेलिंग इकडे तिकडे झालेलं असेल तर व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्या. L म्हणजे काय? लुसिन. L म्हणजे लुसिन. आणि दुसरा L² लिहिलं मी तिथं. एक म्हणजे लुसिन आणि दुसरा म्हणजे लायसिन. लायसिन, लुसिन आणि लायसिन. नंतर T² चा अर्थ पाहूया आपण. T म्हणजे पहिला आहे ट्रिप्टोफॅन. ट्रिप्टोफॅन. आणि नंतर दुसरा जो T आहे त्या दुसऱ्या Tचं नाव आहे थ्रिओनिन. थ्रिओनिन. बरोबर. आणि नंतर कोण आहे? T² झाला. H म्हणजे हिस्टिडिन. हिस्टिडिन. बरोबर. नंतर P म्हणजे काय? प्रोलिन. प्रोलिन नाही, P म्हणजे फिनिलॲलॅनिन. P म्हणजे फिनिलॲलॅनिन आहे. सर्वांना लक्षात द्यायचं. P म्हणजे काय बघा? P म्हणजे फिनिलॲलॅनिन. फिनिलॲलॅनिन. NiNe. आणि उरला कोण? V म्हणजे काय? व्हॅलिन. बरोबर. आता बघा, याच्यामध्ये कोण दिसते तुम्हाला? ॲलेनिन आहे का याच्यात? कुठं दिसते का ॲलेनिन? नाही, म्हणजे हे सुद्धा नाही. बरोबर. नंतर ग्लायसिन. ग्लायसिन कुठं दिसते का? जी याच्यात नाहीच आहे ना, म्हणजे ग्लायसिन सुद्धा नाही आहे. ॲलेनिन सुद्धा नाही, ग्लायसिन सुद्धा नाही. याच्यामध्ये लायसिन दिसते का? येस, इट इज लायसिन.
म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चौथं काय होतं? प्रोलिन. पण इथं पी आहे, प्रोलिन आहे का कुठं दिसतंय काय? पी म्हणजे काय होते? फेनिलॅलॅनिन. प्रोलिन होत नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे ते आहे लायसिन. कळालं सर्वांना? अतिशय महत्वाचा प्रश्न होता. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न तुमच्या सर्वांसाठी पहा. विच ऑफ द फॉलोइंग हॉर्मोन, प्रश्न काय विचारला त्यांनी आपल्याला? विच ऑफ द फॉलोइंग हॉर्मोन इज प्रिपेअर्ड फ्रॉम ट्रिप्टोफॅन. ठीक आहे. प्रश्न ऑप्शन दिलेले आपल्याला: मेलॅटोनिन, थायरॉइड हार्मोन, मेलॅनिन आणि इपिनेफ्रिन. यापैकी जे हॉर्मोन ट्रिप्टोफॅन निर्माण करतो, इकडे लक्षात ठेवा, ट्रिप्टोफॅन पासून बनलेला हॉर्मोन कोणता आहे त्यांनी विचारलं आपल्याला. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते कोणतं आहे? मेलॅटोनिन. कळलं? मेलॅटोनिन नावाचा जो हॉर्मोन आहे तो बनतो कशापासून? ट्रिप्टोफॅन नावाच्या अमायनो ऍसिड पासून. ट्रिप्टोफॅन नावाचा अमायनो ऍसिड जो आहे तो मेलॅटोनिन नावाचं हॉर्मोन बनवते. मेलॅटोनिन हॉर्मोन आहे, मेलॅनिन पिगमेंट आहे. ठीक आहे. मेलॅनिन हा स्किन कलर निर्माण करतो. स्किन कलर समजते? आपण गोरे, सावळे, काळे पडतो ते जे आहे कशामुळं? मेलॅनिनमुळे असतं. जास्त गोरं असणं, सावळं असणं, काळं असणं. बरोबर आहे. हे इपिनेफ्रिन वेगळं आहे. थायरॉइड हॉर्मोन्स वेगवेगळे आहेत, 3 असतात: T3, T4, कॅल्सिटोनिन, असे 3 आहेत. मेलॅटोनिन हा जो हॉर्मोन आहे हे आपल्या मेंदूमध्ये एक पिनियल ग्लँड नावाची पिनियल ग्लँड असते. काय नाव म्हटलं मी? पिनियल ग्लँड. कुठं असते? आपल्या मेंदूमध्ये. आणि ती ग्लँड हा हॉर्मोन रिलीज करते. नाव काय आहे? मेलॅटोनिन. आणि हा हॉर्मोन जो आहे याला आपण स्लीप इंड्युसिंग हॉर्मोन म्हणतो. काय म्हणतो? स्लीप इंड्युसिंग हॉर्मोन. स्लीप इंड्युसिंग हॉर्मोन आहे. कोण? बोला. मेलॅटोनिन. आणि हा मेलॅटोनिन निर्माण होतो कोणत्या अमायनो ऍसिड पासून? ट्रिप्टोफॅन पासून. कळलं सर्वांना? चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न, विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलचं नाव आहे सायन्स बाय शाह सर. आणि आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या विविध मित्रांना हे चॅनल शेअर करा, ज्यामुळे त्यांचा सुद्धा याच्यामध्ये फायदा होईल. चला पुढे वळूया. पुढचा प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर आहे. खालीलपैकी कोणत्या अमायनो ऍसिडमध्ये काय असते? सल्फर असते. प्रश्न अतिशय चांगला आहे. कळालं? काय विचारलं त्यांनी? अमायनो ऍसिड असा सांगा ज्याच्यामध्ये काय आहे? सल्फर. पूर्ण अमायनो ऍसिड 20 जे आपल्या बॉडीमध्ये असतात. किती अमायनो ऍसिड आपल्या बॉडीमध्ये आहेत? 20. त्यापैकी 2च असे अमायनो ऍसिड्स आहेत ज्यांच्यामध्ये काय आहे? सल्फर आहे. ठीक आहे. ते कोणते कोणते? तर पर्याय क्रमांक 2 कोणता? मिथिओनिन. मिथिओनिन मध्ये सुद्धा सल्फर आहे. आणि दुसरं कोणतं आहे? तर सिस्टीन आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं सर्वांनी, हा सिस्टीन आणि हा मिथिओनिन हे 2च असे अमायनो ऍसिड आहेत ज्यांच्यामध्ये काय असतो? सल्फर. सल्फर म्हणजे काय रे? गंधक. ठीक आहे. गंधक असणारे फक्त 2च अमायनो ऍसिड आहेत. एक आहे मिथिओनिन आणि दुसरा आहे सिस्टीन. हे आपल्या पर्यायामध्ये फक्त मिथिओनिन दिला होता म्हणून आपण पर्याय क्रमांक 2 सिलेक्ट केला. कळालं सर्वांना? पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे हो चला. हा, लेसिथिन मध्ये खालीलपैकी काय नसते म्हटलं त्यांनी? काय नसते? आता कोणी विचारलं तर लेसिथिन म्हणजे काय? सगळ्यात पहिले लेसिथिन हा आपल्या सेल वॉल मध्ये असतो. हा एका प्रकारचा फॉस्फोलिपिड आहे. काय आहे? फॉस्फोलिपिड आहे. कोण कोण बोला? लेसिथिन. लेसिथिन इज वन ऑफ द टाइप ऑफ फॉस्फोलिपिड. म्हणजे याच्यामध्ये फॉस्फोरिक ऍसिड तर असेलच, बरोबर आहे, हे तर असणारच आहे. नंतर यामध्ये काय असतं? कोलिन सुद्धा असतं आणि याच्यामध्ये ग्लिसरॉल सुद्धा असतो. याच्यामध्ये काय नसतं? इथेनॉल अमाइन. हे अमाइन आहे इथेनॉल अमाइन, बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर येईल ते येईल पर्याय क्रमांक 4 इथेनॉल अमाइन. काय नसते म्हणून विचारलं त्यांनी आपल्याला, बरोबर आहे. लक्षात ठेवा, लेसिथिन काय आहे कोणी विचारलं तर म्हणायचं एका प्रकारचं फॉस्फोलिपिड आहे ज्याच्याकडून पेशी भित्ती बनतात, सेल वॉल बनते. ठीक आहे. चला पुढे वळूया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या अवयवामध्ये चरबी जमा होते? प्रश्न अतिशय चांगला आहे की कोणता असा अवयव आहे आपल्या बॉडीमध्ये ज्याच्यामध्ये काय ऍड होते? चरबी. म्हणजे जमा काय होते? चरबी. कशामध्ये? यकृत, मेंदू, मसल्स, एडिपोस टिश्यू. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.
आपल्या बॉडीमध्ये फक्त ॲडिपोज टिश्यू असतात ज्यामध्ये चरबी जमा होते, फॅट जमा होते. ठीक आहे, कळालं. आणि ॲडिपोज टिश्यू कुठे असतात? आपल्या स्किनच्या खाली. पुढचा प्रश्न आहे, चला लक्ष द्या सर्वांनी. पुढचा प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर आहे. मानवी रक्ताचा पीएच किती असतो? प्रश्न अतिशय चांगला आहे. प्रश्न काय विचारला त्यांनी? मानवी रक्ताचा काय विचारलं? पीएच किती असतो? तर सर्वांना माहित असलं पाहिजे 7.4. द पीएच व्हॅल्यू ऑफ ब्लडचा पीएच किती असतो? 7.4. 7.4 म्हणजे तो कसा असतो? बेसिक पीएच स्केल पाहिली असेल तुम्ही. पीएच स्केल सुरू होते 0 पासून तर 14 पर्यंत, बरोबर. मधात कुठेतरी काय असतो? 7 पीएच असेल तर ते असते न्यूट्रल. ठीक आहे, 7 पेक्षा जास्त असेल तर ते बेसिक, 7 पेक्षा जास्त बेसिक, आणि 7 पेक्षा कमी असेल तर त्याला आपण ऍसिड म्हणतो. तर पहा, आपला पीएच व्हॅल्यू किती आहे म्हटलं आपण? 7.4. 7.4 म्हणजे 7 पेक्षा जास्त आहे. 7 पेक्षा जास्त असेल तर ते कसं असायला पाहिजे? बेसिक असायला पाहिजे. कळालं. आणि 7 पेक्षा जर कमी असतं, पीएच जर का 7 पेक्षा कमी असता तर आपलं रक्त कसं झालं असतं? ऍसिडिक झालं असतं. आपल्या युरिनचा जो पीएच असतो ना, तो 7 पेक्षा कमी असतो, म्हणून आपली युरिन जी आहे ती कशी असते? ऍसिडिक असते. लक्षात ठेवायचं हे. आणि आपण जे पाणी पितो त्याचा पीएच 7 असतो, म्हणून पाणी कसं असतं? न्यूट्रल असतं. चला ठीक आहे. पुढचा प्रश्न परत सांगतोय, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर माझ्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. माझ्या चॅनलचं नाव आहे सायन्स बाय शाहजर. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. चलो, हा, खालीलपैकी कोणत्या कंपाऊंडचा जनरल फॉर्म्युला CnH2n+1x आहे? हा अतिशय चांगला प्रॉब्लेम आहे. इकडे बघ, जनरल फॉर्म्युला काय म्हणला त्यांनी? CnH2n+x. एक्स आला म्हणजे सरळ सरळ समजून जायचं, हालाइड आहेत. एक्स कधी वापरतात? हालाइड असेल तरच वापरतात. हालाइड म्हणजेच काय? हॅलोजन. हालाइड म्हणजे काय? हॅलोजन असेल तरच हालाइड शब्द वापरतात. हॅलोजन कोणकोणते असतात बोला? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन, असे हे 4 काय आहेत? हॅलोजन्स आहेत. आणि हे हॅलोजन जर का यांच्या बरोबर असतील तर त्याला म्हणायचं अल्किल हालाइड. अरिल हालाइड त्याला म्हणत नाहीत. बघा, CnH2n+1 याचा एक कंपाऊंड तुम्हाला काढून दाखवतो. जर मी कार्बन 2 घेतलेत, कार्बन किती घेतले? 2, तर हायड्रोजन किती घ्यायला पाहिजे? 2 गुणेला यांची व्हॅल्यू किती घेतली? मी 2च घेतली ना, म्हणजे 2 गुणेला 2 करावं लागेल मला, अधिक 1 आणि एक्स काही असू शकतो. कोणता असू शकतो? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. मी इथं लिहितो Cl. तर बघा, हा ओरिजिनल फॉर्म्युला काय होईल? C2H. 2 गुणिला 2 4, अधिक 1 5, C2H5 आणि समोर काय? Cl. यालाच आपण इथाइल क्लोराईड म्हणतो. इथिल क्लोराईड किंवा क्लोरो इथेन, म्हणजे हा काय आहे? अल्किल हालाइड आहे. कळलं सर्वांना? चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, चला पुढचा प्रश्न तुमच्या सर्वांच्या समोर. खालीलपैकी कोणते एपिमर्स आहेत? एपिमर्स म्हणजे काय? यांचं स्ट्रक्चर पण जवळपास सेमच राहतं. यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, स्ट्रक्चर सुद्धा सेम, फक्त यांची जी अरेंजमेंट आहे एखाद्या कार्बनवर ती चेंज होते. कार्बनवरची अरेंजमेंट जर का चेंज झाली तर त्यांना एकमेकांचे काय म्हणतात? इपिमर्स म्हणतात. आणि इपिमर्स कोणकोणते आहेत पहा याच्यामध्ये. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे इपिमर्स आहेत का? नाही आहेत. ग्लुकोज आणि स्टार्च तर एक प्रकारचा पॉलिसॅकराइड आहे, म्हणजे हा आणि हा ग्लुकोज काय? मोनोसॅकराइड आहे, म्हणजे हे नाही आहेत. ग्लुकोज आणि माल्टोज डायसॅकराइड झाला, ग्लुकोज हा मोनोसॅकराइड झाला, म्हणजे हे सुद्धा नाही. उरलं काय? ग्लुकोज आणि गॅलेक्टोज. ग्लुकोज आणि गॅलेक्टोज हे एकमेकांचे इपिमर्स आहेत. एपिमर्स. कोणते एपिमर्स जर कोणी विचारलं, कोणते एपिमर्स विचारलं तर म्हणायचं C4 एपिमर्स आहेत. हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. ग्लुकोज आणि गॅलेक्टोज हे एकमेकांचे कोणते एपिमर्स आहेत? C4. म्हणजे चौथ्या कार्बनवर यांची अरेंजमेंट काय होते? बदलते. कळालं सर्वांना? आणि C2 एपिमर्स असतात. C2 एपिमर्स असतात कोण? ग्लुकोज आणि मॅनोज. हे पण लक्षात ठेव जा. ग्लुकोज आणि मॅनोज हे सुद्धा एकमेकांचे काय आहेत? एपिमर्सच आहेत, पण कोणते? C2. इथे मॅनोज नव्हतंच ना कुठे.
कळालं? तर पुढचा प्रश्न पाहूया. हे प्रश्न जे काय मी घेत आहे विद्यार्थी मित्रांनो, हे प्रिव्हियस इयर्सचेच आहे, तुम्ही पाहू शकता. कळालं? हे अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत. या प्रश्नांकडे पहा. मी जे ऍडिशनल माहिती तुम्हाला तोंडी सांगत आहे ते सुद्धा लिहून ठेवण्याचा प्रयत्न करा. कळालं? असेच व्हिडिओ जर का तुम्हाला पाहिजे असेल, भविष्यात तुम्हाला जर का पोस्ट काढायची असेल आरोग्य सेवकची, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुढे जाऊया. पुढचा जो माझा प्रश्न आहे तो आहे, चला, अणूचे जवळपास सर्व वजन मध्ये असते. म्हणजे काय? द होल मास ऑफ एन ॲटम इज प्रेझेंट इनसाइड. कशामध्ये असते? तर ते असते न्यूक्लियस मध्ये. ठीक आहे. ऑल द मास ऑफ एन ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन दी न्यूक्लियस अँड न्यूक्लियस कंटेन, आणि त्या न्यूक्लियस मध्येच काय असते? प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. प्रोटॉन कंटेन पॉझिटिव्ह चार्ज वाईल न्यूट्रॉन हॅव नो चार्ज. म्हणजे याच्यावर कोणताही चार्ज नसतो. दे आर न्यूट्रल. न्यूट्रॉन्स आर न्यूट्रल वाईल प्रोटॉन्स आर पॉझिटिव्हली चार्ज, आणि इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्हली चार्ज असतात. पण न्यूक्लियसच्या आतमध्ये आपल्याला विचारलं तर आतमध्ये फक्त प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्सच राहतात. इलेक्ट्रॉन्स हे न्यूक्लियसच्या बाहेर राहतात. कळालं? हा, म्हणून या प्रश्नाचं जे योग्य उत्तर होतं ते होतं न्यूक्लियस. कळालं सर्वांना? चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हा, खालीलपैकी कोणाचा वापर आग विझवण्यासाठी केला जातो? येस, आग विझवायची आहे आपल्याला. काय करायचं आहे? आग विझवायची आहे. आग विझवण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो? सर्वांनाच माहित आहे, CO2, कार्बन डायऑक्साईड. आग विझवणे म्हणजे कशामध्ये उपयोगी पडणे? फायर एक्सटिंग्युशर. फायर एक्सटिंग्युशर. आणि फायर एक्सटिंग्युशर मध्ये काय वापरला जातो? कोणता गॅस वापरला जातो? कार्बन डायऑक्साईड. आधी जे फायर एक्सटिंग्युशर होते त्यामध्ये काय करायचे? ते वेगवेगळे कंपाऊंड्स वापरायचे, त्यांची रिॲक्शन झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड बाहेर निघायचं. आजकाल तसं होत नाही. प्रेशराईज करून कार्बन डायऑक्साईडला फिल केलं जातं त्यामध्ये, आणि तो डायरेक्टली बाहेर निघतो. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न सर्वांच्या समोर. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पाण्याचा थेंब गोलाकार असण्याचे कारण काय? पाण्याचा जो थेंब आहे, आपण पाहतो पाऊस पडतो, पावसाचा जो थेंब असतो तो आपल्याला गोलाकार दिसतो. कशामुळे दिसत असेल? त्याचं कारण काय? विस्कोसिटी आहे का? नाही. मास आहे का? नाही. डेन्सिटी आहे का? नाही. याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनमुळेच पाण्याचा ड्रॉप हा गोलाकार दिसतो. सर्वांना लक्षात ठेवायचा, अतिशय महत्वाचा प्रश्न होता हा फिजिक्सचा टॉपिक झाला. कळालं सर्वांना? चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, हा, बेनेडिक्ट द्रावण. नाव काय आहे? बेनेडिक्ट द्रावण तयार करण्यासाठी कशाचा उपयोग होतो? हा खतरनाक प्रश्न आहे, अतिशय खतरनाक. ठीक आहे. बेनेडिक्ट द्रावण काय आहे? कोणी म्हटलं काय वापरतात? याच्यामध्ये कॉपर सल्फेट वापरतात. सर्वांना लक्षात ठेवा. आता हे तुम्हाला प्रश्न येतोच याच्यावर. बेनेडिक्ट द्रावण बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट म्हणल्यावर त्याचा पहिले तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे. इकडे पहा, सर्वांना लक्ष द्या. बेनेडिक्ट द्रावण मध्ये काय असते? कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेटचा फॉर्म्युला काय आहे? CuSO4. सर्वांना लक्षात ठेवायचं. CuSO4 म्हणजे काय? कॉपर सल्फेट. आणि कॉपर सल्फेटचा जो कलर असतो तो कसा असतो? ब्लू असतो. ठीक आहे. आता पहा याचा उपयोग कुठे होतो ते सांगतो तुम्हाला. जर एखाद्या व्यक्तीच्या लघवीमध्ये जर ग्लुकोज बाहेर पडतंय का, एखाद्याच्या म्हणजे हायपरग्लायसेमिया म्हणजे शुगर वाढलेली असेल तर त्या व्यक्तीच्या युरिनमध्ये शुगर आढळते. ठीक आहे. शुगर म्हणजेच तुम्हाला माहित आहे, शुगर आढळते. ती शुगर कोणती असायला पाहिजे? रिड्युसिंग शुगर असायला पाहिजे. रिड्युसिंग शुगर कोणती असते? ग्लुकोज. ठीक आहे. ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि लॅक्टोज. ठीक आहे. ह्या तीन जे आहेत ह्या कोणत्या शुगर आहेत? रिड्युसिंग शुगर. ह्या तीन रिड्युसिंग शुगर आहेत. रिड्युसिंग शुगर. आणि ह्या जर का लघवीमध्ये असतील, ठीक आहे, ते ओळखायचं असेल लघवीमध्ये ह्या तिघांपैकी कोणी, हे तिघही जर असतील किंवा एक असेल ते ओळखायचं असेल तर कोणतं द्रावण वापरलं जातं? बेनेडिक्ट द्रावण वापरलं जातं. आणि त्या बेनेडिक्ट द्रावणचं जे कलर असते ते कसा असतो? निळा असतो. आता बघा मी सांगतो तुम्हाला, लघवीचं सॅम्पल घेतात, त्यानंतर त्यामध्ये बेनेडिक्ट द्रावणचं काय करतात? एक थेंब टाकतात, 2-3 ड्रॉप टाकतात. जर
आता मला सांगा, बेंडिक जे द्रावण आहे किंवा बेंडिक रिएजंट जो आहे तो कोणत्या कलरचा आहे? ब्ल्यू कलरचा आहे, बरोबर. आता तो ब्ल्यू आहे, जर त्यात टाकल्याबरोबर तो ब्ल्यूचा ब्ल्यूच राहिला, ब्ल्यू होता, ब्ल्यूचा कसा झाला? ब्ल्यूच राहिला, ब्ल्यूचा ब्ल्यूच राहिला, तर म्हणायचं काहीच नाही, शुगरच नाही त्याच्यामध्ये. युरिनमध्ये शुगर आहे का? नाही. जरचा ब्ल्यूचा जर हा येलो झाला, ब्ल्यूचा कसा झाला? येलो, पिवळा झाला, तर समजून जायचं त्यामध्ये शुगर आहे, पण कमी प्रमाणात आहे. ठीक आहे. जर ब्लू कलर हा ऑरेंज झाला तर समजून जायचं की त्या युरिनमध्ये शुगरची मात्रा खूप जास्त आहे. कळालं? हायपरग्लायसिमिया त्या व्यक्तीला 100% आहे. कळालं? चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न लक्ष द्या सर्वांनी. प्लाझ्मामध्ये टोटल प्रोटीनची साधारण रेंज किती आहे? कशामध्ये म्हटलं त्यांनी? बोला. प्लाझ्मामध्ये. प्लाझ्मा कशाचा भाग आहे? ब्लडचा. ठीक आहे. रक्ताचे 2 भाग. बोला, रक्ताचे किती भाग? 2 भाग. एक ब्लड प्लाझ्मा, प्लाझ्मा, आणि दुसरा कोणता आहे? ब्लड सेल, ब्लड सेल. ठीक आहे. हा ब्लड प्लाझ्मा जो असतो हा असतो 55% आणि हा असतो किती टक्के? 45%. हे पण विचारू शकते की रक्तामध्ये प्लाझ्मा किती असतो? 55%. MPSC ग्रुप सी ला विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे. आता या प्लाझ्मामध्ये जवळपास 6 ते 8% काय असते? प्रथिने असतात. प्रथिन म्हणजे प्रोटीन असते. कळालं? म्हणजे आपण सांगू शकतो की प्रत्येक 100 ग्रॅम मध्ये 6 ते 8 ग्राम काय असतात? प्रोटीन्स असतात. कळालं सर्वांना? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, माणसांच्या हाडामध्ये यापैकी काय नसते? असं काय आहे जे आपल्या हाडांमध्ये नाही आहे? कॅल्शियम, येस आहे. कॅल्शियम शिवाय तर हाड पॉसिबलच नाही आहेत. नंतर कार्बन, येस. कार्बन डेटिंग होते, माहिती आहे? कार्बन डेटिंग ऐकलंय कधी? जुने पुराणे अवशेष भेटले तर त्याच्यापासून त्याची आपण वय काढतो, तो किती काळापूर्वी होता. कळालं? ते कार्बन डेटिंग. कार्बन डेटिंग ही केली जाते. काऊन? कारण की आपल्या बोन्समध्ये काय राहतात? कार्बन राहतं. नंतर आहे ऑप्शन कोणता आहे? ऑक्सिजन. नंतर काय? फॉस्फरस. आपल्या हाडांमध्ये फॉस्फरस असतो, ऑक्सिजन नसतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं विद्यार्थी मित्रांनो. कळालं? मानवी हाडांमध्ये यापैकी काय नसते? तर ऑक्सिजन नसते. मग काय काय असते? कॅल्शियम असते, कार्बन असते आणि फॉस्फरस सुद्धा असते. ठीक आहे. आपल्या दात जे आहेत, आपले टीथ, दात हे बनलेले आहेत कॅल्शियम फॉस्फेटने. कशाने बनलेले आहेत? कॅल्शियम फॉस्फेटने बनलेले आहेत. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न, चला विद्यार्थी मित्रांनो, हा या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न आहे. सर्वांनी लक्ष द्या. मानवी शरीरामध्ये कार्बोहायड्रेट कोणत्या रूपात जमा होतात? कार्बोहायड्रेट, कार्बोहायड्रेट म्हणजे कार्बोदके, कार्बोदके. ठीक आहे. कार्बोदके कोणत्या रूपात जमा होतात? म्हणजे तुम्हाला विचारलं की तुम्ही जे खाता, ग्लुकोज जे तुमच्या बॉडीमध्ये जाते पोळीमार्फत, भातामार्फत, ते तुमच्या बॉडीमध्ये जाऊन कशाच्या मार्फत, कोणत्या प्रकारात तो स्टोर होतो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये जो जाऊन स्टोर होतो. ग्लुकोज ग्लुकोज म्हणून स्टोर होत नाही आपल्या बॉडीमध्ये. ग्लुकोज ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये जाऊन स्टोर होतो. आणि कुठे स्टोर होतो जर का विचारलं त्यांनी, तर म्हणायचं कुठं स्टोर होतो? सांगा सर्वांनी. लिव्हरमध्ये स्टोर होतो. कुठं स्टोर होतो? लिव्हर. कुठे स्टोर होतो? लिव्हरमध्ये. आपल्या लिव्हरमध्ये ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये कोण स्टोर होतो? ग्लुकोज, कार्बोहायड्रेट. कळालं सर्वांना? विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल, आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि जर का तुम्ही बेल आयकॉन दाबलं, तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ लवकरच मिळतील. धन्यवाद.